नवगढ़ जिला परिषद के रिक्त स्थान के लिए बुधवार को चुनाव संपन्न हुआ। इस चुनाव के लिए ग्रामवासी सुबह से ही कतार में खड़े दिखाई दे रहे थे। हालांकि ग्रामवासियों ने भारी मात्रा में अपने मतदान का हक अदा किया। हालांकि इस दौरान किसी भी प्रकार की कोई अप्रिय घटना न घटे, इसलिए पुलिस द्वारा पुख्ता इंतजाम किया गया था। इस दौरान हमारे संवाददाता ने शेखावत के पदाधिकारियों से बातचीत की, तब उन्होंने गठबंधन का उम्मीदवार जीत कर आएगा ऐसा विश्वास जाहिर किया। नवगढ़ गट याच्यामध्ये जी पोटनिवडणूक होत आहे, मागच्या विधानसभेच्या माध्यमातून ही जी पोटनिवडणूक लागलेली आहे। मागच्या वेळी या नवगढ़ जिल्हा परिषदेमध्ये ज्या भूलथापांना किंवा ज्या आमिषाला बोलून काही मतदार मागच्या वेळी ज्यांनी विरोधामध्ये मतदान केलं होतं, त्यांना त्यांची यावेळी चूक कळलेली आहे आणि नक्कीच यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या पारड्यामध्ये जास्तीत जास्त मतदान प्रत्येक गावोगाव होईल। त्या दृष्टीने सर्व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, त्याचबरोबर या निवडणुकीसाठी सोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचप्रमाणे कम्युनिस्ट पार्टी या लोकांचे कार्यकर्ते पण अतिशय सक्रिय राहून आपले उमेदवार प्रकाश म्हात्रे हे जास्तीत जास्त मतदानी कसं निवडून येतील, या ठिकाणी लाल बावटा कसा फडकेल आणि या ठिकाणी स्थानिकांसाठी जे कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष जे स्थानिकांसाठी सतत झटत आहे, त्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी कसा वर्चस्व राहील आणि तेच या ठिकाणी न्याय देणार आहेत। म्हणून मतदार यावेळी या निवडणुकीत नक्कीच या युतीच्या पाठी राहील व उमेदवार जास्तीत जास्त मतदारांनी निवडण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत आणि आमचा उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। एका पक्षाच्या दृष्टीने पाहिलं तर आजच्या लोकांचा उत्साह आम्हाला समाधानकारक वाटतो आहे आणि कार्यकर्ते आणि मतदार या मतदानासाठी मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत। आमच्या गावातील सगळे कार्यकर्ते जोमानं कामाला लागले। इस अवसर पर शेखावत के जिला सचिव बालाराम पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, उरण तालुका सचिव महादेव घरत, कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, प्रोफेसर एलबी पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे।